पहिला प्रश्न गोपाळ तिवारी आपल्याला आहे. गोपाळराव, या गोष्टीचा खुलासा करायला हवा. भारताच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता पदावर असलेला एक व्यक्ती ज्या पद्धतीचं सार्वजनिक वर्तन करतोय आणि त्या वर्तनामध्ये गरज नसताना जॉर्जिया मेलोनी सारख्या एका महिलेचा उल्लेख, जी महिला स्वकर्तृत्वावर निवडून येऊन एका देशाची प्रमुख बनलेली आहे, तिचा उल्लेख होतो आणि त्यावर चकार शब्द निघत नाहीत. हे वागणं सहन कसं करायचं आणि का खपवून घ्यायचं? प्रसादजी, आपण चांगला झाला हा विषय घेतला याबाबत. धन्यवाद. मुद्दा असा आहे की जेव्हा देशाचे पंतप्रधान आहे ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात आणि गेले अनेक वर्ष ज्या पद्धतीने आपल्या देशाशी इतर राष्ट्रांचे संबंध होते, आपल्यावर कुणाचाही दबाव नव्हता, आपण कुठल्याही एका राष्ट्राच्या प्रमुखाचं हातचं भावलं बनलो नव्हतो. आपण रशियाकडनं देखील खरेदी करायचो, रशिया बरोबर देखील संबंध चांगले होते, इराणचे पारंपरिक संबंध चांगले होते. क्रूड ऑइल हे इराण आपल्याला इन्शुरन्स फ्री, ट्रान्सपोर्ट फ्री आणि भारतीय करन्सी मध्ये देत असायचं आणि परत क्रेडिट द्यायचं. परंतु गेल्या 14 नंतर 19 नंतर आपण अमेरिकेच्या इतका आहारी चाललो आहोत आणि इतका आहारी चाललो आहोत की त्यामुळे आपल्या देशाचं वारंवार नुकसान होत आहे. आणि एवढं करून सुद्धा देखील आपण नमस्ते ट्रम्प म्हणता, आपकी बात ट्रम्प सरकार म्हणता, हे एका देशाच्या पंतप्रधानाला शोभा देते काय, याविषयी आमचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी गोपाळराव, पण मला सांगा, जे बिलकुल तुमचं म्हणणं रास्त आहे, तुमच्याकडे टीकेचा अधिकार आहे, मान्य आहे, तुम्हाला भारताची सध्याची परराष्ट्र धोरणं पटत नाहीत, हे मान्य आहे, पण पद्धत कुठली वापरताय तुम्ही? तुम्हाला संदीप दीक्षितला, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ व्यक्तिगतरित्या गोपाळ तिवारींना नाही, समजा असं धरून चालू की राहुल गांधींना संदीप दीक्षितांना मिठी मारायची आहे, तर मारा ना मिठी. अडवतोय कोण? तुम्हाला जाऊन नरेंद्र मोदींना मिठी मारायची आहे, मारा मिठी. अरे पण त्यामध्ये जॉर्जिया मेलोनी सारख्या स्वकर्तृत्वानं निवडून येऊन देशाचा प्रमुख बनलेल्या महिलेचा उल्लेख काय गरजेचा होता? पण जॉर्जिया मेलोनी बरोबर आपण एक चॉकलेट भेट देतोय त्यांना. हे चॉकलेट भेट देणं शोभतं का? आणि कुठल्या पद्धतीने? का तर मेलोनी मधलं मेलो आणि डी मधलं डी हे करून अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा चालू होती आणि चॉकलेट देताय तुम्ही. अरे म्हणजे ग्रेसफुल जे एक स्टेटस पाहिजे आजपर्यंत, आणि हे सगळं जाऊन आपण त्या पद्धतीचे फोटो सेशन करताय, काय करताय? आणि हे कुठल्या, म्हणजे त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका पण देखील आली आहे. हा समाजाचा दुसरा भाग, आपण त्याची नोंद घेत नाही. जर लोकांना मला एक छोटी आठवण आपल्याला करून द्यायची आहे. तुमचे सर्वात लाडकेचे जवाहरलाल नेहरू आहेत ना, त्या पंडित नेहरूंना देशभरातून काय गिफ्ट मिळायचं माहिती आहे? त्यांना बाहुल्या गिफ्ट मिळायच्या आणि दिल्लीमध्ये एक डॉल हाऊस उभारलं गेलं होतं. या डॉल हाऊसमध्ये नेहरूंना बाहुल्या दिलेल्या साठवून ठेवल्या होत्या, त्याचं संग्रहालय झालं. आता नेहरूंसारख्या पुरुषाला कशाला बाहुल्या द्यायच्या, हा प्रश्न कोणी विचारू शकतो की नाही? तुम्ही मुद्दा कुठला आहे, कुठे नेता गोपाळराव? ज्या नेहरूंनी 11 वेळा, म्हणजे 11 वर्ष सतत 7 वेळा जाऊन त्या ठिकाणी तुरुंगवास पत्करला, ब्रिटिशांशी संघर्ष केला, त्यावेळची डिप्लोमॅटिक एक राजनीती होती. त्या परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटत होतं देशासाठी त्यांनी ते केलं आणि त्या ठिकाणी त्याच्यातनं देशाचा फायदा झालेला आहे. आणि आज आपल्याला, आणि याची कल्पना कशी येणार? तर स्वातंत्र्य भिकेत मिळालेल्यांना हे सरकार जर पद्मश्री देत आहे, त्या ठिकाणी खासदारकी देत आहे, तर अशा पद्धतीने ज्या देशाचं सार्वभौमत्व आपलं प्रकट झालं, प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झालं, याची जर तुम्हाला त्याची जाणीवच नसेल तर त्याच्या पलीकडे त्याला काय उत्तर आहे? ठीक आहे, अजितरावांपर्यंत जाण्याची वेळ आहे. गोपाळराव तिवारी, आपल्याला संधी देतो, मिनिटभराचा वेळ आहे आपल्याकडे. वागणं सुधारलं जाणं अपेक्षित आहे. आपली टीका कोणीही नाकारत नाही, टीका करण्याचा अधिकार नाकारत नाही. अभिव्यक्तीवरचा मुद्दा आहे, अभिव्यक्ती सुधारायला हवी. विरोधी पक्षनेता म्हणून 100% सुधारायला हवी. बोला. हे बघा, 14 ते 19 आणि 19 ते 24 तब्बल 10 वर्षाचा मोदी सरकार, अमित शहा सरकार, हे जे काय मिठी काय करायचं ते सगळा अनुभव लक्षात घेऊन या देशातील जनतेने 2024 मध्ये 52च्या 100% राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील जागा वाढवल्या आणि 102 केल्या. ऑन द कॉन्ट्ररी मोदी भाजपच्या 30% जागा कमी झाल्या. 304 वरनं अबकी बार 400 पार म्हणणारे 240 वर आलेत आणि केवळ नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या नायडूंच्या या 2 पक्षांच्या कुबड्यावर हे सरकार तरलंय. त्यामुळे फार मोठ्या बाता मारणं सोडून द्या. 14 ते 24 मोदी सरकारचा
जो काही विदेश नीती आहे, जे काय आहे ते सगळं लक्षात घेऊन राम मंदिर, 370, परत ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाचा दुरुपयोग, काँग्रेसचे खाती सीज करणं ऐन इलेक्शन मध्ये, आणि ह्याबाबत लाज वाटत नाही का? याबाबत आणि विदेश नीती तुम्ही सांगताय, कुठल्या एखाद्या विदेश दौऱ्यावरनं पंतप्रधानांनी येऊन या देशाला संबोधित केलंय की ह्या देशाबरोबर आपली अशी धोरणं ठरलेत, आज मी या देशाची व्हिजिट केली. पूर्वीच्या पंतप्रधानांच्या बघा किती गोपाळराव, तुम्ही जर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकांचा जरी अभ्यास केला ना, या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण ठीक आहे, तुम्ही आणि अजितराव दोघंही जण काही क्षणांसाठी थांबा, विकास वैद्यांपर्यंत जातो. विकासजी, आवाज येतोय माझा आपल्याला? येतोय. राजकीय विश्लेषक या नात्यानं विकासजी, आपल्याला खुलासा करणं गरजेचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून 2026 पर्यंत सातत्यानं परदेशवाऱ्या करत जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेले तिथे तिथे जाऊन त्यांनी भारतासाठी काही परत आणलं का? बिलकुल निश्चितपणे आणलेलं आहे. आणि सर्वात आपण एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की या मागच्या 10-12 वर्षामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये पुष्कळ बदल झाले. अमेरिकेचं आणि अमेरिका आपला युद्ध थांबवतोय, पाकिस्तान 100 वेळा सांगतंय की आम्ही युद्ध थांबवलं म्हणून. याच्यात फार मोठा पुरुषार्थ आहे का? गोपाळराव, याच राहुल गांधींनी मनमोहन सिंगांच्या सरकारचा आदेश फाडून टाकलेला आहे आणि आता ते ज्या पद्धतीचं वागतायत याचा एक सोपा अर्थ असा आहे की त्यांचं वागणं आधीही पोरकटपणाचं होतं, आताही ते तसंच आहे. बघा, तो जो आदेश काढला त्याच्या बाबतचा विषय असा आहे की ते गुन्हेगारी संसदेचे जे सभासद आहेत त्याविषयीचा होता की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची शिक्षा माफ करणं अशा विषयीचा तो होता. त्या कुठला जी.आर. फाडला किंवा कुठला तो आदेश फाडला त्याविषयी एक वेगळी चर्चा होऊ शकते. दुसरा, आत्ताच आपण म्हणताय एकंदर हे सगळं दिसून 12 वर्ष सत्तेत राहून एवढ्या मोठ्या नीट पेपर फुटी आहे, पाकिस्तानचे अतिरेकी या ठिकाणी आलेत आणि ते पुलवामा त्या ठिकाणी पेहलगामचे त्या ठिकाणी अजून काही छडा लागला नाही, कोणी एकाला दोषी सिद्ध केलेलं नाही, कुणाला शिक्षा झालेली नाही, आणि एवढे सगळे प्रश्न असताना देखील राहुल गांधी एकमेव विरोधी पक्ष नेता आहेत, त्याला बदनाम करण्याचं यांचा अजेंडा आहे. कारण तेच नकोय, कारण यांना स्वतःच चांगलं सांगण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे येऊन जाऊन एवढ्या देशाच्या समोर राज्यासमोर महत्वाचे प्रश्न असताना केवळ 1 पॉइंट प्रोग्राम राहुल गांधींना बदनाम करा. नाही, पण गोपाळराव असं सांगा ना की हे वागणं बदलेल का नाही भविष्यातल्या 3 वर्षात जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाणार आहात? माझं पूर्ण होऊन द्या मग बोला. आणि डिग्निटीची भाषा करता तुम्ही. आत्ता मोदी रशियामध्ये जाऊन म्हणतात की 2014 पूर्वी देशात नैराश्य होतं, अतिशय हताश होतंय. मी एक काळ असा होता की 2014 पूर्वी या देशात जन्म झाले याची लाज वाटते, हे पंतप्रधान बोलतो देशाचा असं. आणि त्याशिवाय हे सॅटेलाइट आणि हे सगळे जे काही आज उपकरणं झालेत, इंटरनेट झाले, हे अगोदर पाय रचल्याशिवाय झाले हे सगळं. आणि असं देशाचा पंतप्रधान जेव्हा गोपाळराव अशा पद्धतीचं बोलतोय, गोपाळराव त्यावर वेळोवेळी टीका झालेली आहे. राहुल गांधी आपलं वागणं सुधारणार आहेत का याच्यावर सांगा. 1 मिनिट उरलंय. टीकेला पात्र आहेत म्हणूनच शरम वाटली पाहिजे असं देशाचा पंतप्रधान बाहेर जाऊन म्हणतोय की 14 पूर्वी नैराश्य आणि हताशामध्ये देश होता, अशा देशात मी जन्माला आलो हे सांगायला लाज वाटली. अरे हे असं बोलतोय का कुठल्या देशाचा पंतप्रधान? पण मग त्याच्यासाठी असं मिठ्या मारायच्या आणि परकीय स्त्रीचा उल्लेख करायचा हे समर्थनीय असू शकतं का? या तुमच्या टीकेला आधारभूत करण्यासाठी ही अभिव्यक्ती योग्य आहे का मिठ्या मारण्याची आणि जॉर्जियो मेलोनी सारख्या एका परकीय महिलेचा उल्लेख करण्याची? परकीय मेल्याचे म्हणजे मेलोनी सारख्या ह्याच्यात एक चॉकलेट दिलं तेव्हा सोशल मीडियावर टीकेचा भडीमार झाला ना. तुमच्या आमच्या चॅनलवर तुम्हाला वाटतात ते विचार योग्य नाही, जनतेचा प्रतिसाद ह्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. याच्याकडे आपण डोळे झाक करून चालणार नाही. ठीक आहे, अजितरावांकडे मर्यादित वेळेमध्ये जातो. तरुण पिढीला अजितराव, आपल्याला वाटतंय का की काँग्रेसचे नेता, काँग्रेसचे कार्यकर्ते हे सगळे अशा प्रकारच्या वर्तनातून राहुल गांधींना कधी वेगळं करू शकतील, एक परिपक्व राजकारणी म्हणून ते उभे राहू शकतील? 55 वर्षांचा एक प्रौढ माणूस जेव्हा सातत्यानं असा वागतो
त्यावेळेला याचा विचार निश्चितपणे देशाची जनता लोकांच्या लक्षात येईल की 60ीत गेल्यानंतर सुद्धा पुढच्या निवडणुका येता ते 60ीत जातील आणि 60 बुद्धी नाठी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्यामुळे आम्हाला तरी काही वाटत नाही की राहुल गांधींच्या 75ला काय म्हणायचं, मोदींच्या 75ला काय म्हणायचं, वागण्याची